गुड मॉर्निंग मित्रांनो, एकदम मजेत ना। बघा आमची आजची सुरुवात बघा या लहान लेकरापासून चालू होती। बघा टीव्ही मध्ये एवढे व्यस्त आहेत ना, डोळ्याची पापणी लावत नाही म्हणजे किती व्यस्त आहेत बघा। मग आपला राणीला एकदम चकाचक क्लीन केली बघा, एकदम भारी एकदम कडक। आणि आज तुम्हाला विशेष सांगू का, आज पप्पा मागे राहिलेत आणि मी पुढे चालू आहे, कारण डब्बा आज पप्पा घेऊन येणार आहेत। रोज मी घेऊन जातो, आज पप्पा येणार आहेत, म्हणजे आपलं रपारप गाडी चालवत निघाले बघा। कारण गाडी माझ्याकडे असली आणि पप्पा मागे नसले की एकदम रफ साप आपली गाडीचं असते। पण हा टेम्पोवाला मला काय पुढे जाऊन देत ना, आणि हे राऊंड काय मला होत नव्हतं। मग गाडी रप पळवीत होतं बघा, एकदम मजा यायची गाडी पळवायला। आणि ते बी नंतर मग रपारप पळवायला। मग बघा आम्ही गणेश मंदिरापाशी पोहोचलो, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि एवढी ट्रॅफिक लागली होती ना, तुम्हाला काय सांगू, एकदम जाम झालं तिथं। कारण नवीन रोड बनवला होता ना, त्यामुळे ते थोडंसं जाम झालं। मग त्यांनी तर काय फरक पडला नाही बघा। मग मस्तपैकी आम्ही दुकानात पोहोचलो की आता आम्हाला नवीन मशीन आणली ना, आता झाडू मारायची गरज नाही, एकदम कडक आणि एकदम मशीन लावली की असं बूम अशी हवा येते बघा, एकदम क्लीन करून टाकते। मग हवा मारून एकदम क्लीन केलं की मग आपला मशनी पुसून एकदम झकास केल्या। मग आईने माझ्यासाठी नाही का नाश्ता पाठवला होता सकाळचा, त्यासाठी ऑमलेट आणि ब्रेड। मस्तपैकी ऑमलेट आणि ब्रेड मी नाही का एकदम फटाफट खात होतं, कारण मला ऑमलेट आणि ब्रेड आवडतं। आणि विशेष म्हणजे आईने माझ्यासाठी हाफ फ्राय बनवलं होतं, म्हणजे किती आवडलं असं विचार करा। मग पटापट खाल्लं आणि मग लागलो कामाला। एकदम कामात जोर पकडला ना, एकदम कडक। मग थोड्या वेळात दुपार झाली, मग काम थंड झालं। मग विचार केला आता काय करा। मग म्हणलं पप्पाला चला आपण जेवण करू। मग जेवण केलं, डायरेक्ट झोपलो बघा। डायरेक्ट झोपलो तर डायरेक्ट 4-4:30ला उठलो। मग आपलं कामाला सुरुवात झाली। मग असलं काम करायला लागलं ना, मग मागं नाही पुढं नाही। मग विचारत आलं की चहाची तलप आली। मग चहावाल्याला फोन लावतो। मग चहावाल्याला फोन लावला की मग चहा फटक्यास आला। मग चहा फुर करून पित होतो, कारण चहा एवढं मस्त झालं ना, तुम्हाला काय सांगा, एकदम मजे किस्सा चहा पित होतो। मग चहा पिऊन झालं की मग आमचं काम सगळं क्लीन झालं, म्हणजे सगळं झालं। आणि आता आम्ही घरी निघालो, कारण 10:30 वाजले, निघायला सुद्धा उशीर झाला। मग पप्पाला म्हणलं चला लाईट बंद करा। मग पप्पाने लाईट बंद केली, मस्तपैकी चप्पल घातली आणि एकदम शटर एकदम 10 दिशेने आपटून आम्ही निघालो बघा। आम्ही एका टेलरकडे चाललो, मग त्या टेलरकडून त्यांचे कपडे देतो आणि तिथून बी आम्ही फटाफट निघलो। काय टेलर लोक बघा, काय दुकानदार सुद्धा नाही का, दुकान आपलं बंद करून निघाले होते आणि काहींनी बंद केलं बी होतं। मग आम्ही तसं पुढं निघत नाही का घरापाशी आलो बघा। घरापाशी येताना मग पप्पाला म्हणलं जाता आपण भाजी घेऊ। पप्पा म्हणजे नको, मी सगळी भाजी घेतली, आता भाजी घ्यायची काही गरज नाही। मग आम्ही गाडीची स्पीड वाढवली, एकदम फाट निघालो। मग पोचलो की बिल्डिंगची एंट्री मारली की वातावरण एवढं थंडगार लागलं की मग साईबाबाचं दर्शन घेतलं बघा। मस्तपैकी एकदम बरं वाटलं आणि एकदम फील एकदम जबरदस्त। आणि मग काय तर घरी आलो तर काय तर तुळशीच्या लग्नाची तयारी चालू होती, एकदम भारी प्रकारे। मग आम्ही एकदम उत्साही झालो आणि तुळशीच्या लग्नाच्या तयारीला रेडी झालो। मग तुळशीचं लग्न एवढं मस्तपैकी चालू होतं ना, हे बघा पप्पा कसे तुळशीचं पूजा करतात। मग तुळशीची पूजा झाली की मग आम्ही अक्षदा बोलायला चालू केलं, एकदम फटाफट नाही का अक्षदा बोलायला लागले। ते बी टीव्हीलाच लावले होते, त्यामुळे फटाफट। आणि एक लहान कार्टी बघा कशी अडवणी करत होती, अशी वाटते चमट द्यावं। ते अक्षदा बी बरं मग तिकडे टाकत नव्हती, माझ्यावरच टाकायची। मला राग आला आणि नंतर माझ्याकडे बघून कशी चिडी होती बघा मला लेकरं। बघा कशी